नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणेंची रत्नागिरीत जोरदार तयारी। राणे आजपासून 2 दिवस रत्नागिरीच्या दौऱ्यावर। रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेचा महायुतीतील तिढा कायम। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तिढा आणखी वाढला। शिंदे गटाच्या किरण सामंतांनीही 4 उमेदवारी अर्ज घेतले। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये किरण सामंत समर्थकांची जोरदार घोषणाबाजी। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून सामंतांना उमेदवारी देण्याची समर्थकांची मागणी। कोल्हापुरात स्वाभिमानी आणि महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। कोल्हापुरात महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन। सांगलीतून काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष अर्ज भरणार। विशाल पाटलांकडून स्पष्ट, विशाल पाटील उद्या उमेदवारी अर्ज भरणार। सांगलीतील भाजपचे माजी आमदार विलासराव जगतापांचा भाजप सदस्य पदाचा राजीनामा। विलासराव जगतापांचा विशाल पाटलांना पाठिंबा। सुनेत्रा पवारांचा पुण्याच्या धायरी भागात दौरा। धायरी गावातील नागरिकांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा असल्याचं जाहीर। रुपाली चाकणकरांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीमधील निवासाने भेटीगाठी सुरू। सहयोग निवासानी कार्यकर्त्यांची गर्दी। हेमंत पाटलांनी घेतली भावना गवळींची भेट। यवतमाळ वाशिमची उमेदवारी न मिळाल्यानं भावना गवळी नाराज होत्या। भावना गवळींची नाराजी दूर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट। रामटेक विधानसभेतील काँग्रेस नेते गज्जू यादव लवकरच भाजपात जाण्याची चर्चा। सुनील केदार यांच्या हेकेखोर राजकारणाला कंटाळून राजीनामा। गज्जू यादवांची माहिती। ठाकरे गटाचे रायगडचे उमेदवार अनंत गीतेंनी भरला उमेदवारी अर्ज। रायगडमध्ये अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा सामना रंगणार। पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना भाजपकडून एबी फॉर्म सुपूर्द। भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडेंनी दिली एबी फॉर्म। धाराशिवमध्ये शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांनी प्रत्येकी 4 उमेदवारी अर्ज घेतले। आज 23 जणांनी 59 अर्ज घेतले, तर आजवर 41 जणांकडून 95 अर्जांची खरेदी। बीडच्या माजलगावात मवियाचे उमेदवार बजरंग सोनावणेंचं बाईक रॅलीतून शक्तीप्रदर्शन। कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग। छत्रपती संभाजीनगरमध्ये विनोद पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। विनोद पाटलांसाठी कार्यकर्त्यांकडून खासदारकीसाठी घोषणा। जळगावच्या 40 गावात महायुतीच्या गट मेळाव्यांना सुरुवात। भाजप आमदार मंगेश चव्हाणांच्या नेतृत्वाखाली कोतगाव चौफुलीवर महायुतीचा मेळावा संपन्न। स्मिता वाघ यांना 5 लाखाहून अधिक लीड देण्याचा संकल्प। परभणीत आरपीआय आठवले गट महायुतीच्या प्रचारापासून लांब। जाणकारांकडून निमंत्रण मिळालं नसल्याची आरपीआयच्या नेत्यांची तक्रार। विकासाचं राजकारण करायचं असेल तर एनडीएचा खासदार निवडून द्या। रत्नागिरीच्या राजापुरात बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य। लातूरमध्ये पाशा पटेलांच्या घरासमोर शेतकरी संघटनेचं आंदोलन। सोयाबीन, कांदा आणि कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त। सरकारने नव्याने हमीभाव जाहीर करून शेतमाल खरेदी करण्याची मागणी। केंद्र सरकार 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार। 90% कांद्याची खरेदी नाशिकच्या नाफेडमधून होणार। नाफेड एनसीसीए मार्फत कांदा खरेदी नको, निर्यात बंदी उठवा। महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी। अमरावती लोकसभा मतदारसंघातील 6 उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च सादर न केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या नोटीस। 48 तासाच्या आत खर्च सादर करण्याचे आदेश। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघर प्रशासन सज्ज। राजकीय पदाधिकाऱ्यांसह प्रशासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आली कामाची माहिती। लातूरच्या ताजुद्दीन बाबा नगर भागातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा। नागरी सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी। धाराशिव लोकसभा निवडणुकीत 1,18,000 नवीन मतदारांची भर। 57,000 पुरुष तर 60,000 महिला पहिल्यांदा करणार मतदान। सह देशातील 11 राज्यांमध्ये उन्हाचा पारा वाढणार। तातडीच्या उपचारासाठी राज्यातील आपला दवाखाना सज्ज। पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी आज तुरळक पावसाची शक्यता, तर पुढील 72 तासात राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। नंदुरबार जिल्ह्यात तापमान 42 अंश सेल्सिअसवर। तापमानाचा पारा वाढल्याने जनजीवन विस्कळीत। नागरिकांना कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे प्रशासनाचं आवाहन। जायकवाडी धरणात फक्त 16% पाणीसाठा। धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी राखीव। संभाजीनगरमधील नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट।
जळगावच्या वरण गावात भीषण पाणी टंचाई, 18 दिवसांनी गावात पाणीपुरवठा, ग्रामस्थ हैराण. मध्य रेल्वे प्रशासनाकडून टंचाईग्रस्त रेल्वे स्थानकांवर पाण्याची सुविधा मिळणार. प्रवाशांसाठी 434 स्थानकांवर 8093 नळं आणि 489 वॉटर कूलरची सुविधा उपलब्ध होणार. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शिळे धरणातील पाणीसाठा आटला. पाणीमुळे रत्नागिरी शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता. दापोलीच्या दाभोळ खाडीकिनारी वसलेल्या ओनणवसे या गावातील 12 वाड्यात तहान दिल्याच पाण्याच्या योग्य नियोजन न केल्याने खाडीलगत असणाऱ्या गावाला पाणी टंचाईच्या झळा. 3 विहिरींचं पाणी आटल्याने ग्रामस्थ चिंतेत. पुण्यातील नीरा देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी गळती. शेतकऱ्यांकडून कालव्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप. धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे आसरा उर्दू शाळेला फटका. शाळेतील 5 पत्र्यांच्या खोल्या ज्या आहेत त्या पूर्णतः उद्ध्वस्त झाल्यात. वाशिमच्या अमानवाडीत रात्री वादळी वाऱ्यामुळे रेल्वे क्वार्टरमधील घरांचे पत्रे उडून झालं नुकसान. तर पत्रे उडाल्याने अनेक कुटुंबियांना घराबाहेर काढावी लागते रात्र. नाशिकच्या मालेगावात 12 बलुतेदार मित्रमंडळाचं दातृत्व. टंचाईग्रस्त जोडगे गावाला मंडळाकडून 5 पाण्याचे टँकर उपलब्ध. उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू करणार. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाराणसीपर्यंत 21 एप्रिल ते 19 मे पर्यंत दर रविवारी रेल्वे सेवा सुरू राहणार. चैत्र पौर्णिमेनिमित्त धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. 21 ते 25 एप्रिल दरम्यान मंदिर 22 तास खुलं राहणार. रामनवमीनिमित्त शिर्डीच्या साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. साई मंदिर 17 तारखेला रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार.